रासायनिक खतांचा तुटवडा दूर करण्याच्या मागणीसाठी सोमवार दिनांक 25 मे रोजी देगलूरला शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने कृषी सेवा केंद्र व मोंढा आडत दुकाने बंद आंदोलन. देगलूर खरीप हंगाम जवळ आला असून खरीप हंगामातील पिके सोयाबीन, मूग, उडीद, कापूस आदी पिकांना पेरण्यासाठी DAP, युरिया आदी रासायनिक खतांची अत्यंत आवश्यकता असताना शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या वल्गना करणाऱ्या शासनामध्ये कृषीप्रधान देशात अन्नधान्य उत्पादन करण्यासाठी अन्नदाता बळीराजाला साधे खत मिळत नाहीत, यापेक्षा दुसरे दुर्दैव नाही. खतासाठी शेतकरी राजाला शेजारच्या तेलंगणा, आंध्र, कर्नाटक राज्यात प्रचंड उन्हात शेतीची कामं सोडून जादा दराने खरेदी करावी लागते आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मानसिक, आर्थिक, शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. खरीप हंगामात रासायनिक खते DAP, युरिया आदी खते मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात यावेत, या मागणीसाठी सोमवार दिनांक 25 मे रोजी कृषी सेवा केंद्र व आडत दुकाने मोंढा बाजार बंदचे आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात येणार आहे. त्वरित मागेल त्या शेतकऱ्यांना खते मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात यावेत, असे निवेदन जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, आडत व्यापारी संघटना अध्यक्ष, कृषी सेवा केंद्र संघटना आदींना शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज दिले. यावेळी माजी उपजिल्हाप्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य नागनाथ वाडेकर, शिवसेना शहर प्रमुख भगवान जाधव, शहर प्रमुख बाबूराव मिनकीकर, युवा सेना तालुका प्रमुख तथा शिवसेना सोशल मीडिया नेटवर्क प्रमुख भागवत पाटील सोमुरकर, युवा सेना शहर प्रमुख विनोद सोनकांबळे, युवा सेना शहर संघटक संतोष कांबळे, अल्पसंख्याक सेनेचे तालुका प्रमुख सय्यद मीरभाई, विभाग प्रमुख गंगाधर पाटील चाकूरकर, विभाग प्रमुख राजू उल्लेवार, उपविभाग प्रमुख हनुमंत राजुरी लखेकर, संजय पाटील लखेकर, शाखा प्रमुख दत्तात्रय बेंजगलवार, शिवाजी चव्हाण, शिवाजी पाटील ढोसनीकर, हॉटेलचे शाखा प्रमुख गंगाधर वंकलवार, अर्जुन लुटे अलापूरकर, राजू जाधव तडखेल तांडा, अजित पाटील पाळेकर, संजीव मंगरुळे, सिद्धेश्वर आयनलेवार, साहेबू विभूते आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. STV 125 न्यूज सुनील मधनुरे पाटील, देगलूर.